श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण इथं मसूर डाळीची भाजी बघणार आहोत। त्यासाठी बघा मी इथं टोमॅटो घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात, एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून। ही इन्स्टंट होणारी 5 मिनिटात होणारी भाजी आहे। टिफिनसाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मसूर डाळ घेतली आहे मी, तिला आपल्याला एक 5 मिनिटं छान पाण्याने भिजू घालायचे। त्याआधी तिला स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 वेळा आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला भिजत घालायचे। तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवली आहे गरम करायला। आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। बघा मी 1 ते 2 चमचे याच्यामध्ये तेल घालून घेतलंय। तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं फुललं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालून त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। आता मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता बारीक चिरून, तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बघा तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता, व्यवस्थित कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित कांदा अशा पद्धतीने परतत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटं लागतात यासाठी। आणि बघा आता याच्यामध्ये मी 2 उभा काप करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो जो बारीक कापून घेतलाय तो व्यवस्थित घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतत राहायचे जोपर्यंत आपला टोमॅटो शिजत नाही। मी इथे मसाले घालून घेते। थोडासा हिंग घातलाय, हळद घातली आहे अर्धा चमचा आणि आता बघा लाल तिखट घातलाय मी 1 चमचा इथे आणि आपल्याला जिरेपूड घालायची आहे थोडीशी चिमूटभर आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे। याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मिश्रण कसं एकजीव झाल्यासारखं दिसतंय आणि मग आता आपल्याला या ठिकाणी या स्टेजला आपल्याला इथंही मसूर डाळ घालायची। तोपर्यंत ही एक 5 ते 7 मिनिटं छानपैकी भिजलेली आहे। तुम्ही भिजू घालू शकता जोपर्यंत फोडणी देत नाही आहे तोपर्यंत। आणि अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित परतून एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा कप आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। ही भाजी इन्स्टंट होते, फक्त 5 मिनिटात होते। घाईच्या वेळी टिफिनला बनवायची असेल तर एक उत्तम पर्याय आहे। बघा अशा पद्धतीने आता उकळा आलाय आपल्या भाजीला। उकळ आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये झाकण ठेवून द्यायचे। एक 5 मिनिटात आपली भाजी तुम्ही पाहू शकता पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आणि भाजी आपली डाळ परफेक्ट शिजलेली आहे। आता या ठिकाणी तुम्ही ह्या भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। बघा अशा पद्धतीने भाजी आपली परफेक्ट तयार झाली आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेते ही भाजी आणि याच्यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व करायची। थँक्यू।